स्वबळावर असं ठामपणे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेबरोबर युती करण्याच्या चर्चा धुडकावून लावल्या। त्याचवेळी परप्रांतीयांचा मुद्दाही राज यांनी पुन्हा मांडला। कोल्हापुरातल्या गांधी मैदानावर प्रचंड गर्दीवर राज ठाकरेंची जंगी सभा झाली। राज्यव्यापी दौऱ्यावर असलेल्या राज यांची ही पहिलीच सभा होती। या असल्या चर्चा काय वर्तमानपत्रांमधून होतात काय? उद्या लग्नाचा समजा एखादा कार्यक्रम करायचा असेल, लग्न आखायचं असेल, त्याच्यासाठी काय मेळावा घेतात काय? हे असे असतं, असं वर्तमानपत्रामध्ये छापतात। मनसेसमोर युतीचा ठेवलेला प्रस्ताव राज ठाकरेंनी असा धुडकावून लावला। जे करू ते स्वबळावर असं राज यांनी ठणकावून सांगितलं। आज तर मला काही असा विचार पण माझ्या डोक्यामध्ये नाही, युतीचा आणि कसला पण डोक्यात नाहीये। जे करायचंय ते पक्षाच्या स्वतःच्या बळावरती करायचंय, त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्रात जातोय। परप्रांतीयांचा मुद्दा राज यांनी पुन्हा मांडला। परप्रांतीयांमुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचं राज म्हणाले। आया बहिणींवर हात टाकणाऱ्यांचे हात तोडा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। इथून वरून आणायचे आणि पोसायचे, आणि पोचल्यानंतर हे आमच्या आया बहिणींवरती हे हात टाकणार। मी आज तुम्हाला सांगतो, जर समजा या परप्रांतातल्या लोकांनी आमच्या आया बहिणींवरती हात टाकले, तुम्ही तिथल्या तिथे हात कलम केलेच पाहिजेत त्यांचे। सरकारच्या पाठीला कणा नसल्याचंही राज म्हणाले। आणि हे का दाखवू शकतात, हे का दाखवू शकतात याचं कारण त्याला माहिती आहे। हे सरकार नामर्दाचं आहे, लेचपेचं आहे, पाठीचा कणा नसलेला आहे। अजित पवार आणि जयंत पाटील यांची नक्कलही राज यांनी केली। त्या अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं, त्यांना तर काय खाली काय उगवतं वरती काय उगवतं माहिती नाही। अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतो, आम्हाला सगळं माहिती आहे। एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाल्यासारखा चेहरा। ते गृहमंत्री होते, ते गृहमंत्री असताना मी असा चेहरा त्यांना दाखवायला गेलो। हे सगळं त्यांच्या घरी सतत प्रत्येक कुठची गोष्ट बोला, आश्चर्यच। अहो जयंतराव, इथे ते असं झालंय, इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येतात आणि इथे धुडगूस घालतायत, खरं की काय मला माहितीच नाही, कल्पनाच नाही मला या गोष्टींची। मला तर कल्पना विचारतोच करतो आणि सांगतो। टोलमुळे मंत्र्यांचं उखळ पांढरं होत असल्याची टीका राज यांनी केली। या मंत्र्यांना पोचण्यासाठी म्हणून टोल आम्ही भरायचे, यांच्या संस्था उभ्या करण्यासाठी, यांची घरं भरण्यासाठी म्हणून आम्ही टोल भरायचा रोजचा। हे कसले टोल मिळतंय काय त्या टोल मधनं? पुन्हा खराब रस्ते, हे कंत्राटदारांनी सगळे पोचलेले सगळे मंत्री फक्त तुमच्यावरती लादले गेले, फक्त टोल। तुम्ही फक्त दर महिन्याला दर दिवसाला फक्त पैसे भरत राहायचे। कसले पैसे? ते रस्त्याचे नाहीत, या मंत्र्यांना देताय तुम्ही निवडणुकीचा फंड। एकूणच राज यांची ही पहिलीच सभा चांगलीच गाजली। उद्धव यांच्या मराठवाड्यातील सभेला झालेल्या गर्दीच्या तोडीस तोड अशी गर्दी गांधी मैदानातल्या सभेला झाली होती। त्यामुळे आता 2014च्या निवडणुकीसाठी शिवसेनेसमोर मनसे आव्हान ठेवणार हेच राज यांनी दाखवून दिलं। तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर।